सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी तलाठी भरतीसाठी आणि ज्यांचं स्वप्न आहे तलाठी भरती होण्यासाठी, तर तलाठी भरतीची लवकरच भरतीचं वारं नाही तर नक्कीच तुमची भरती डिसेंबर मध्ये येणार आहे। आणि डिसेंबर मध्ये भरती आली तर लक्षात ठेवा, एमपीसी नाही तर टीसीएस घेणार आहे। आपली टीसीएस ची बॅच सुरू झालेली आहे। टीसीएस ची प्रश्नपत्रिका सगळ्या 57 आपल्या ऍप मध्ये दिल्या आहेत। त्यापूर्वी 71 रिक्त पदामध्ये मिळणार पेसा क्षेत्राला दिलाचं, म्हणजे ज्या पेसा क्षेत्राच्या जागा होत्या त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आणि डिसेंबर मध्ये कुठल्याही श्रेणी तुमची जाहिरात आहे डिसेंबर पर्यंत येणार आहे। तसंच राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सुद्धा गेल्या 15 दिवसा अगोदरच जाहीर केलेला आहे 1700 जागा टोटल मंजूर आहे। टोटल 2400 जागा आहेत, परंतु रिक्त जागा 1700, त्या 1700 जागाची तलाठी भरती डिसेंबर मध्ये येणार आहे। आता या संदर्भात काय म्हटलेलं, जिल्ह्यातील तलाठी पदांची स्थिती दिलेली आहे। आता कुठला तरी जिल्हा म्हणजे एकच जिल्हा त्या ठिकाणी दिलाय का, नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे मंजूर पद 659 तुम्हाला दिले। इथं शेवारत 593 आहेत, पेसा क्षेत्रातल्या 23 जागा आहेत, शेवारत 18 आहेत आणि रिक्त पद 61 आहे। असं ह्या डिटेल जाहिरातीमध्ये दिले। आता कुठल्या पेपरचं आहे तर बघूया आपण, लोकमतने दिलेला आहे। पेसा क्षेत्रात कंत्राटी नियुक्ती झालेली आहे त्या संदर्भात आहे। सविस्तर आपण बघूया। राज्यभरात 2018 आणि 19 तसंच 23 नंतर तलाट्यांची पदं भरली गेली नाहीत, मात्र जिल्हा प्रशासनाने अनुकंपधारकांना, आता अनुकंपधारक याचा अर्थ त्याचे वडील नोकरीला होते आणि मग ते वारलेले आहेत, त्याच्या जागेवर त्यांची नियुक्ती केली, त्याला अनुकंपा तत्व म्हणतात। त्यांना संधी दिलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काय अनुकंपा तत्व आहेत ते मुलं तलाठी भरती म्हणून तलाठी म्हणून त्यांना संधी दिलेली आहे। जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला। तशातच महसूल मंत्र्यांनी तलाठी भरतीची प्रक्रिया हाती घेतली आहे। जात असलेलं जाहीर केल्याने जिल्ह्यातील 71 रिक्त पदांसाठी डिसेंबर अखेरीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। आता हे कुठल्या जिल्ह्यातल्या एका जिल्ह्यासंदर्भात मध्ये माहिती आहे, लोकमत न्यूजची आहे। बघूया कुठला जिल्हा आहे। ठीक आहे, हे 71 ची पदं आहेत, हे फक्त एकाच जिल्ह्यात आहे। टोटल राज्यामध्ये 1700 पद भरती होणार आहे। या वेळेस अनेक वेळा तुम्हाला त्या संदर्भात सुद्धा जाहिरात माहिती दिलेली आहे की टोटल जे पद आहे ते 1700 पद आहे। बघा 2400 प्लस पद आहेत, डिटेल मध्ये सगळे किती आहेत, 2400 प्लस पद आहे। 2400 प्लस तलाठी भरतीच्या जागा आहेत, परंतु तुमचे मंजूर जे पद असणार आहेत हे 1700 पद भरती संदर्भात तलाठी भरती आहे। आणि जर डिसेंबर या महिन्यामध्ये तलाठी भरतीची जाहिरात जर आली तर तुमची एक्झाम ही टीसीएसच घेणार आहे ना, एमपीएससी कडे जाणार नाही। जर 2026 मध्ये 1 जानेवारी पासून जर तलाठी भरतीची जाहिरात आली तर एमपीएससी कडे, परंतु आता जसं महसूल मंत्र्यांनी मागच्या वेळेस सुद्धा सांगितले लवकरच तलाठी भरती आपण घेणार आहोत, त्यामुळं ही तलाठी भरती डिसेंबर महिन्यात याची अधिकृतपणे जाहिरात जर धडकली तर लक्षात ठेवा, एकमेव आहे टीसीएस या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट अजून संपलेलं नाहीये, आयबीपीएस चं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे। त्यामुळे टीसीएस ही पुन्हा तुमची तलाठी भरती घेणार आहे। आणि टोटल तलाठी भरतीच्या 57 प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडे। 57 शिफ्ट मध्ये 17 दिवस ते 19 दिवस पर्यंत तलाठी भरती झालेली आहे। लवकरच येण्याची पात्रता काय आहे तर कुठलाही मुलगा ज्याचं एनी ग्रॅज्युएशन झालं असेल, बी असेल, बीकॉम असेल किंवा बीएस असेल किंवा कुठलीही त्याची टेक्निकल डिग्री झाली असेल, तोही तलाठी भरती काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो। त्यामुळे जर तुम्हाला तलाठी व्हायचं असेल बॅच लावा, नका लावू काही माझं म्हणणं नाहीये। ज्यांना बॅच लावायची असेल तर हा आपला नंबर आहे, या नंबरला तुम्ही संपर्क करा। 9552629563 हा माझा गोविंद नबल सर नावाचा नंबर सेव्ह करून ठेवा। व्हॉट्सअपला हाय पाठवा, तलाठी भरती म्हणून मी तुम्हाला आपलं ऍप एसडी अकॅडमी त्याची लिंक पाठवतो। ठीक आहे, ऍप डाउनलोड करून घ्या। 57 शिफ्ट तुम्हाला तलाठी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम करायचं, ज्या टीसीएस नी तुमची तलाठी भरती मागच्या वेळेस घेतलेली आहे त्या टीसीएसच्या टोटल एकूण 57 प्रश्नपत्रिका आहेत। किती आहेत, 57। या सगळ्या प्रश्नपत्रिका त्याचं अनालिसिस करा। त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाला 25 प्रश्न आहेत, इंग्रजी व्याकरणाचे 25 प्रश्न आहेत, तुमचे जीके चे 25 प्रश्न आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्ता मिळून मॅथ आणि रिझनिंग मिळून तुमचे किती आहेत तर 25 प्रश्न आहेत। तर असे 100 प्रश्न आहेत। टोटल 57 शिफ्ट आहेत, म्हणजे टोटल 5700 प्रश्न आहेत। ह्या सगळ्या प्रश्नाची जाहिरात येण्याच्या अगोदर व्यवस्थित प्रकारे विश्लेषण करा। आणि हे जर तुम्ही महत्त्वाचं केलं सगळ्यात अगोदर तर तुम्हाला टीसीएस पॅटर्न नेमका काय आहे
इंग्रजीचं कसं विचारतंय, काय विचारतं, मराठीवर नेमका कशावर प्रश्न विचारलेले आहेत, गणित बुद्धिमत्ता कसे प्रश्न आहेत आणि याची सगळी तुम्हाला एकंदरीत माहिती मिळेल. आणि हीच महत्वाची, हा 5700 प्रश्नातले साधारणतः तुमच्या आता येणाऱ्या तलाठी भरतीला एकंदरीत एक 40 ते 50% TCSच्या आजपर्यंत सगळ्या एक्झामला ते प्रश्न रिपीट झालेले आहेत. म्हणजे 50% प्रश्न तुमचे ह्या 5700 प्रश्नामधून रिपीट होणार आहे. तुम्हाला 50%च काम करायचं आहे. त्यामुळे तलाठीवरची आपली बॅच सुद्धा आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर लक्षात ठेवा, 9552625565 सेव्ह करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा, लिंक पाठवली जाईल. त्याच्यासोबत इथं अनेक मार्केटमध्ये बाजारामध्ये पुस्तक आहेत, ते सुद्धा घेऊ शकता, माझं काही म्हणणं नाहीये. आणि तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा सगळ्या 57 प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध करून दिल्या नाममात्र शुल्क मध्ये. ठीक आहे, हा व्हिडिओ महत्वाचा होता कारण अनेक जण त्या ठिकाणी तलाठी भरतीला गांभीर्याने घेत नाहीयेत. त्यांचं म्हणणं आहे की एमपीसी कडे जाणार आहे, परंतु कॉन्ट्रॅक्ट असतं, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लक्षात ठेवा खूप मोठ्या प्रमाणात पैसे दोघांना मिळत असतात. त्याच्यामुळे शक्यता आहे सरकार एमपीसी कडे ही भरती देणार का न देणार ही मोठा प्रश्न आहे. पण डिसेंबर मध्ये जर जाहिरात आली, डिसेंबर जाऊ द्या, 2025 31 डिसेंबर 2025 मध्ये जरी जाहिरात आली तरीही TCSच घेणार आहे. आणि जानेवारी मध्ये जर जाहिरात गेली तर मग एमपीसी कडे जाणार आहे. पण तत्पूर्वी ही भरती प्रक्रिया सगळी कोण घेणार आहे तर TCSच घेणार आहे. इथं काही दिले, राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाट्यावरील भार कमी होणार आहे असा गहन प्रश्न त्या ठिकाणी झाला आहे. राज्यात गेल्या काही महिन्यापासून रिक्त असलेले ग्राम महसूल अधिकारी, आता ग्राम महसूल अधिकारी तलाट्याचंच नवीन नाव आहे. अर्थात तलाट्यांची 1700 पद भरली जाणार आहेत. किती पदे? 1700 तलाठी भरतीची पद आहेत ती भरली जाणार आहे, 1700. त्यासाठी शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री, बघा जी काही तलाठी भरतीची प्रक्रिया आहे ती सुरू करणे असं स्वतः मंत्री कोण आहेत तर महसूल मंत्र्यांनी तशी त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. ठीक आहे, कोण आहेत महसूल मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे जे कुठले उमेदवार आहेत तर त्यांना डिसेंबर अखेरपर्यंत एक आनंदाची गोड बातमी मिळेल. तो नुसती बातमी तुम्हाला पाहिजे का तलाठी व्हायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायचा आपला नंबर दिलेला आहे, सेव्ह करून ठेवा गोविंद वलसड नावाने आणि हाय पाठवा. त्यासोबत 57 प्रश्नपत्रिका त्या सुद्धा आपल्या ऍप मध्ये दिल्या आहेत, त्या सुद्धा जॉईन करून घ्या. ठीक आहे, हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. ज्यांना तलाठी व्हायचं असेल, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, तुम्ही आजपर्यंत 2 मार्कांनी 4 मार्काला गेला असाल तर नक्की तलाठी व्हायचं असेल तर हा व्हिडिओ सगळ्या तशा गरजवंत जे आहेत, ज्यांना खरंच गरज आहे आणि त्यांचं टार्गेट फक्त तलाठी भरती आहे, त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. ठीक आहे, थांबतोय.